केली आहेत। विशेष म्हणजे झाबुआ इथे चक्क हायवेचा वापर धावपट्टीसारखा करण्यात आलाय। खुद्द पंतप्रधानांचं C-17 ग्लोब मास्टर हे विमान हायवेवरच्या धावपट्टीवर उतरलं। त्यामुळे भारताने आणि वायुदलाने तयार केलेल्या इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झालाय। पंतप्रधानांच्या विमानासह सुखोई, राफेल, MiG-29 या लढाऊ विमानांनी प्रात्यक्षिकात सहभाग घेतला। यानंतर भारताच्या वायुदलाच्या हेलिकॉप्टर्सनी थरारक प्रात्यक्षिकं सादर केली आहेत। कॉल साइन कर उड़ान भरने के लिए And तैयार touchdown. है। इस विमान Shoots की out, शक्ति aircraft अचूक landed, और mission accomplished. Weighing over 38 ton, this twin-engine fighter demands nothing but absolute precision while landing on this highway. And touchdown. Shoots out. तर या लँडिंगद्वारे भारताने चीनसह बांगलादेश आणि म्यानमारला भारताच्या ईशान्य भारतातील युद्ध सज्जतेबद्दल जोरदार संदेश दिल्याचं कॅप्टन सूर्यकांत चाफेकर यांनी म्हटलं। जितके काही लढाऊ विमान आपले इंडियन एअरफोर्सचे त्या एरियात आहेत त्यांच्यासाठी इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी फार महत्त्वाची ठरेल। चायनासाठी आपल्याला आत्तापर्यंत आपण उत्तर प्रदेशमध्ये पाकिस्तान आणि चायना यांच्याबरोबर जर युद्ध झालं तर त्या हायवेजवर आपण अशा लँडिंग केले आणि आपलं दाखवली तयारी की आपण इमर्जन्सीमध्ये हे करू शकतो। मुंबईतल्या मेट्रो अपघात प्रकरणाची एक